जाईल नारायण वझे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत स्ट्राईक एंडला फलंदाज अमित पाटील, नॉन स्ट्राईक एंडला अविनाश किणी यांना आपण बघू शकतायत. एकंदरीत नारायण वझे यांनी मात्र ही मॅन ऑफ द मॅच जी डेडिकेटेड केली आहे. दीपेश भंडारी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किशोरजी वझे यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच यावेळेस नारायण यांनी आपली मॅन ऑफ द मॅच दीपेश जो नवतरुण उभारता सितारा आहे आणि या स्पर्धेमध्ये या पद्धतीचे मात्र ही पहिल्यांदा वेळ नसेल. जवळजवळ चौथ्यांदा ते पाचव्यांदा अशी वेळ आहे की आपली मॅन ऑफ द मॅच नवतरुण उभारत्या सिताराला मात्र देऊन कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. एकडे VI11 भामटपाडा हा संघ आपण बघू शकता, दुसरीकडे आई गावदेवी चांदीप आतापर्यंत टेबल रँकवर टॉप करणारा संघ आई गावदेवी चांदीप आहे. 4 मॅचेसमध्ये 4 वॉन झाला, मागची मॅच मात्र टाय झाली आणि एकंदरीत VI11 भामटपाडा आतापर्यंत आपण बघू शकता या स्पर्धेमध्ये एक विजय त्यांच्या नावावर, अर्थात 4 पराभव आहेत. परंतु आपलं अस्तित्व सिद्ध करण्याकरिता पुन्हा एकदा ट्राय करतील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर अमित पाटील. गोलंदाजी मार्कवर पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज आपण बघू शकता विघ्नेश खरपडे. काय इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ऑन साईडला पण चेंडू इंटू द गॅप खेळला गेला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार 4. ग्राउंड स्टाफ किशोर, आपण जिथे कुठे असाल आपण रोहितजी किनी यांच्याशी संपर्क साधायचा विनंती असेल. पहिल्या चेंडूवर चौकार, काय जबरदस्त पद्धतीने कलात्मक फटका अमित पाटील याच्या बॅटमधनं चौकाराची मोहर आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश मल्टी ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. पुललेंची डिलिव्हरी अक्रॉस द लाईनने खेळला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाची दांडीगुल, फलंदाज बाद. धावफलक एकंदरीत 4 अंकांवर एक गडीच्या मोबदल्यामध्ये जी पर्पल कॅप आपण परिधान केले मैदानाच्या आतमध्ये, प्लीज विनंती असेल. येस, थँक्यू सो मच कोऑपरेट केल्याबद्दल. अगदी पुन्हा एकदा सूचना असेल, कारण की ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे 2 रंग सोडून आपण कुठलाही रंग मैदानाच्या आतमध्ये कॅपच्या रूपाने धारण करा ही विनंती आहे. यापुढे सूचना दिल्या जाणार नाही आहेत हे लक्षात घ्यायचं आहे सर्व खेळाडूंनी. चार धावा स्कोर काढावं लागल्या गेल्या आहेत एक गडीच्या मोबदल्यामध्ये. अगदी पहिल्या चेंडूवर चौकाराला, दुसऱ्या चेंडूवर काय जबरदस्त पद्धतीने ब्लॉकॉलला डिलिव्हरी हाताळली गेली. ब्रह्मास्त्र हे मात्र यूज केलं गेलं आणि चेंडूला मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीप्तेश देवले याला आपण बघू शकतायत. याच मैदानावर सराव करताना या खेळाडूला सुद्धा आपण बघितलंय आणि अगदी म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळेल का, कारण की प्रमोशन मिळालंय. आणि जाता जाता मात्र आपण बघू शकतात VI11 भामटपाडा संपूर्ण खेळाडूंना मात्र संधी देण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय, कारण की जास्त काही राहिलं नाही आहे ओंजळीमध्ये. फक्त आणि फक्त पराभवाच्या छायेमध्ये गेले. तदनंतर आपण बघू शकतात ज्यांचे जे आव्हान आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून समाप्त होत असताना एकंदरीत खेळ एन्जॉय करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा केला जाईल. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश खरपडे. खूप सुंदर डिलिव्हरी आहे, अगदी आपण बघू शकतायत. ईशान शर्मा, जेव्हा जेव्हा विघ्नेश खरपडे हा गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा भारतीय तेज क्रिकेटपटू आपण बघू शकतायत.
ईशांत शर्मा याची आठवण होते. त्याच पद्धतीने मात्र आम ॲक्शन आहे विघ्नेश खरपडे याची. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत लॉंग रनअप आहे. एकंदरीत मात्र आपण बघू शकतायत झुकून गोलंदाजी करण्याचा मनसुबा, तदनंतर पूर्ण मात्र पेसने गोलंदाजी करतोय. सुंदर डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर योग्य त्या पद्धतीने यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसरला जात आहे. स्कोर कार्ड आहे 4 अंकांवर एकेडी बाद. 4 चेंडूंचा खेळ झालाय. आई गावदेवी चांदीप हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक एंड्या अविनाश किनी आहे, परंतु आतापर्यंत स्ट्राईक दिली गेली नाही आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर काढावं लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय. शहरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच वळतायत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन झालाय. एक अतिरिक्त धावेने धावफलक 5 अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आणि अगदी आज अ गटातील सामने मात्र कंप्लीट होत आहेत. उद्यापासून ब गटातील सामने मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय. सुंदर फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये समित जाधव तैनात आहेत. फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी 6 अंकांवर 6 रन्स ऑन कार्ड. 6 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आफ्टरनून सेशन, मॉर्निंग सेशन खूप सुंदर पद्धतीने हाताळलं आणि त्यानंतर इव्हिनिंग लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार. अविनाश किनी याकरिता कॅश प्राईज लागले. राहुल किणी यांच्याकडनं मात्र हे कॅश प्राईज बघायला मिळतंय 5,000 रुपयांचं. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार करिता आणि बंधू आहेत. अगदी म्हणायचं झालं तर बंधू प्रेम या ठिकाणी बघायला मिळतंय. राहुल किनी याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस आपण बघू शकता तो थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून जातोय. गली रिझनमध्ये खूप सुंदर पद्धतीने गॅदर केले गेले. पंकज मडवी याच्या माध्यमातून एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 7 अंकांवर. 1 षटकाचा खेळ झालाय. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. सुरेख सुरुवात तर म्हणावी लागेल, कारण की आई गावदेवी चांदीप महत्त्वपूर्ण धक्का तंबूच्या आशेला जात असताना अमित पाटील मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणायचं झालं तर नाव खोटं आणि दर्शन खोटं झालंय. परंतु क्रिकेट आहे. बॅड पॅच मात्र येत असतात प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून, परंतु तुम्हाला प्रयत्न करणं हेच हातामध्ये असतं. ते प्रयत्न तर योग्य त्या पद्धतीने बघायला मिळत नाही आहे. 7 धावा स्कोर काढावे लागल्या आहेत. सेकंड स्पेलमध्ये महेश बरब या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. खूप चांगली गोलंदाजी झालंय, खूप चांगली फलंदाजी झालंय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कळबोन या गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर हुकुमी एक्का आहे कळबोन या संघाचा. आणि आज वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या मात्र आपण बघू शकता प्लॅटफॉर्मवर झळाळलाय तोच खेळाडू. सुंदर फटका इंटू द गॅप खेळला गेला. व्ही शेप मध्ये समित जाधव आहेत, परंतु दर्शक बनतील. चेंडू 1 बाव 4 धावा चौकार. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका अगदी व्ही शेप मध्ये खेळला आणि अविनाश किनी यांच्या बॅटमधनं एक सुंदर चौकार. 11 या अंकांवर एक गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेश यावेळेस शोर चेंज करतोय. यावेळेस ओव्हर द विकेटने जात असताना लिप्टाम गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. शोर बदललाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. टायमिंग तर कनेक्ट आहे, परंतु टेम्परमेंट थोडंसं कमी पडलंय. डिस्टन्स गाठू शकले नाही आहेत आणि फलंदाज बाद झालाय. फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. खूप सुंदर पद्धतीने फटका सजवला गेला होता, परंतु क्षेत्र थोडीसं चुकीचं बघायला मिळालं आणि ज्या तिथे लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक समित जाधव कुठल्याही पद्धतीची चुकी करताना बघायला मिळत नाही आहे आणि फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. 11 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. एकंदरीत 2 डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार घरत याला आपण बघताय. यावेळेस एक ठिकाणी मात्र पिताश्री खेळताना बघायला मिळतील, एके ठिकाणी मात्र सुपूर्त खेळताना बघायला मिळतील आणि अगदी हे चित्र खूप विलनीय आहे मैदानाच्या आतमध्ये. क्वचित प्रमाणात एके ठिकाणी मात्र पिताश्री आपण बघू शकतायत
मिडॉनच्या रिजनमध्ये तैनात आहेत राजेश घरत यांना सुद्धा आपण बघू शकताय. तदनंतर त्यांचाच सुपुत्र ओमकार मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट टर्नमॅनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस फील्ड करतायत. महेश याला आपण बघू शकतायत. एकच धावेवर समाधान आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 12 अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड, 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावा. एकंदरीत इथून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टोटलपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजेत. VIA11 भामटपाडा हा संघ आपण बघू शकतायत. खूप मोठी स्टारकास्ट होती, परंतु नक्कीच जो सेकंड आयकॉन होता त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र खेळ थोडासा मंदावला, कारण की एका खेळाडूवर तुम्ही निर्भर राहू शकत नाहीये. सुंदर फटका बॅक फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह केलं गेलंय. लॉंग चेस आहे खेळाडू करिता आणि यावेळेस चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. क्या बात आहे यार, सुंदर एफर्ट बघायला मिळतात आणि नक्कीच आपल्या संघाकरिता एक धाव वाचवले महत्त्वपूर्ण. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग यावेळेस बघायला मिळतंय ऑन फील्डमध्ये. प्रीतम घरत यांना आपण सुद्धा बघू शकतायत खेळाचा आस्वाद घेत असताना. त्यांचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर अर्जू घरत यांना सुद्धा आपण बघू शकतात मॅचचा आस्वाद घेत असताना. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि खास करून आई गावदेवी सांदीप या संघाचे पाठीराख आहेत आणि उद्याच्या दिवसापासून ब गटातून खेळताना ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. यस, सुनीलजी चपल या ठिकाणी मात्र दर्शवतात की आम्ही सुद्धा आहोत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेश. यावेळेस बघायचं झालं तर चांगला टप्पा आहे. ॲक्युरेट लाईनने चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकांच्या हातखंडामध्ये लिव्ह केलंय आणि त्यानंतर चेंडू आहे डॉट बॉल. 15 धावा एकंदरीत लागल्या गेल्या. 15 रन्स ऑन कार्ड. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दीप्तेश एकेंडने चांगली फलंदाजी करतोय. ओमकार याला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की जाता जाता इम्पॅक्टफुल कामगिरी करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यावेळेस सुंदर पद्धतीने आपण बघू शकता फक्त आणि फक्त दिशा दर्शवलंय. यावेळेस थोडंसं कॉन्सन्ट्रेट लॅब होतोय. चेंडू निघून गेला या शॉट डीप फाईन लेगमध्ये. डीप थर्डमॅनच्या रिजनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत असताना आणि एकंदरीत या 2 धावा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा अर्जित होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 17 अंकांवर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. VIA11 भामटपाडा हा संघ आपण बघू शकतात. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. थँक्यू. नक्कीच हा सिग्नल होता की काय, कारण की टी ब्रेक झालाय आणि आज मात्र दुर्लक्ष आहे थोडंसं बघायचं गेलं तर आयोजकांच्या माध्यमातून, कारण की 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आणि जसं मी म्हटलं पाटील नेटवर्कची टीम स्मिता हास्य करत असताना, परंतु आज बिझी शेड्यूल आहे, थोडंसं समजू शकतो आपण. आणि एकंदरीत मात्र नक्कीच टी ब्रेक झालाय. बॅटची जो आपण बघू शकता क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅनच्या रिझनमध्ये महेश यांना आपण बघू शकता. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 18 अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश खूप सुंदर पद्धतीने एकंदरीत आतापर्यंत विघ्नेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. तब्बल 8 विकेट्स 6 मॅचमध्ये विघ्नेश खूप चांगल्या पद्धतीने बेस्ट बॉलिंग फिगर्स आपण बघू शकताय. 3 गडी बाद करून 13 धावा, म्हणजेच काय तर फ्रेममध्ये आहे हा खेळाडू. हलक्याच्या हाताने बॅक टू द बॉलर खेळलं गेलं आहे. चांगल्या पद्धतीने दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एफर्ट 100% एफर्ट देत असताना परिपक्वता काय आहे, मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेशन काय आहे दाखवून दिले आई गावदेवी चांदीप या संघाने. आणि खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ म्हणायचं झालं तर मोठे सितारे नाहीत, परंतु ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या खेळाडूंनी मात्र त्या संधीचं सोनं करून दाखवलंय असंच म्हणावं लागेल. आई गावदेवी चांदीप हा संघ असो, एकंदरीत हर्षदा 11 विरारपटा खूप सुंदर पद्धतीने मात्र परफॉर्मन्स या दोन्ही संघांनी दिलाय. सुंदर पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू मात्र फील्ड केला जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 20 अंकांवर. 20 रन्स ऑन कार्ड. 3 चेंडूंचा मात्र खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचले 20 अंकांवर. रन्स ऑन कार्ड. 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर.
चीज कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग फटके खेळत नाहीये ओमकार. याला सुद्धा मात्र मोठे फटक्यांकरिता ओळखला जातोय, परंतु ज्या पद्धतीने थोडासा संघ पराभूत छायेमध्ये तिथे बॉडी लँग्वेज थोडीशी इन पॉझिटिव्ह बघायला मिळाली. परंतु अजून सुद्धा संधी आहे. पुढील वर्षामध्ये पुन्हा एकदा बोली जर लागायची असेल तर इथे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याकरिता स्वतःच्या अस्तित्वासाठी संघाच्या प्रतिष्ठेसाठी खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याच्या हाताने बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं जाते. पॉईंटच्या रिझनमध्ये फील्ड होईल. महेश बरफ येत आहेत. चेंडू खाली. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक 21 या अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गिअर शिफ्ट करायला पाहिजे. गाडी थोडीशी संत गतीने चाललंय. कासवाच्या गतीने न चालता इथून तुम्हाला सशाच्या गतीने चालावं लागेल. म्हणायचं झालं तर सायकलच्या वेगावर स्वार आहेत, परंतु इथून फरारीच्या वेगाने जर जायचं असेल तर इथून मात्र अटॅकिंग फलंदाजी करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला प्रॉपरली टायमिंग आहे आणि डिस्टन्स सुद्धा गाठेल. क्या बात आहे यार, माझ्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे. दीप्तेश देवले, क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. खूप सुंदर फटका, अगदी जागा बनवली या फटक्याकरिता दीप्तेशाने आणि खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन साइडला खेळलं जो स्ट्रॉंग झोन आहे आणि अगदी हवेच्या संग मात्र हवा की संग संग और घटा के संग संग हा चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धाबींकरिता. 27 धाबा स्कोर कार्ड लागले आहेत. अगदी आपण व्यासपीठावर बघू शकतायत जयेश मॅचचा आस्वाद घेत असताना, तदनंतर वैभव बनसोडे, जयांशी 11 कनेर उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर राहुल किनी यांना सुद्धा आपण बघू शकतात मुख्य व्यासपीठावर. तदनंतर स्वप्नील पाटील, तदनंतर रोहित किनी बघू शकतात मॅचचा आस्वाद घेत असताना अगदी व्यासपीठावर. आणि कशा पद्धतीने मात्र परफॉर्मन्स झाला आजच्या दिवसामध्ये रीड केले. उद्याच्या दिवसामध्ये राहुल किनी आणि तदनंतर रोहित किनी इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहेत. 4 स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याने आजच्या दिवसातून विकेट हॅट्रिक सुद्धा घेतले आणि अगदी म्हणायचं झालं पर्पल कॅपचा हकदार राजेश. सुंदर पद्धतीने यावेळेस चेंडूला मात्र आपण बघू शकतात ॲक्युरेट पद्धतीने बाहेरच्या दिशेने जात असताना, आणि हे बॅटल खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, गोलंदाजी करण्याकरिता पिताश्री आहे तर फलंदाजी मार्कवर सुपुत्र आहे, असं क्वचितच चित्र आपल्याला बघायला मिळतंय क्रिकेटच्या माध्यमातून. काय जबरदस्त हा क्षण आहे दोघांकरिता. यावेळेस ऑन साइडला चांगलं टायमिंग आहे, प्रॉपरली मिडल झालं आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसऱ्या चेंडूवर अगदी फाईन लेगच्या रिझन मध्ये फाईन फटका. चेंडू निघून जातो डीप लॉंग लेगच्या रिझन मध्ये. चौकार 4 धावा. वडिलांच्या मात्र पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी ओमकार घरत त्याला आपण बघू शकतायत. कारण की एकीकडे 40+ क्रिकेट हाताळताना राजेश घरत त्याला आपण बघताय. 9 तरुण उभारत्या सितारामध्ये शिवनसई गावातून एक गाव एक फॉर्मॅटमधनं खेळताना ओमकार घरत त्याला सुद्धा आपण बघितलंय. बाप वसेस बेटा असा मात्र आपण बघू शकताय सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला टायमिंग व्यवस्थित फुटवर्क. काय तो फटका, काय ते फुटवर्क, काय ते डिस्टन्स, समजा काही ओके मध्ये. थँक्यू. काय जबरदस्त फटका. आणि आज संध्याकाळी घरी जाताना मात्र दोघांमध्ये थोडासा मात्र विचारविनिमय बदलाताना आपल्याला बघायला मिळतील. परंतु खेळ आहे, खेळामध्ये मात्र कोणाचा सवंगडी नसतो. कारण की खेळामध्ये दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींना महत्त्व नाही. या वाईटचा सिग्नल आलाय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 1 धाव स्कोर कार्ड वर्जित केले जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 38 या अंकांवर. 38 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये सजवलाय. चेंडू मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय 6 षटकार 6 इन अ रो. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. जबरदस्त कल्लात्मक फटकेबाजी. ओमकार घर त्याच्या बॅटमधनं 6 धावा 44 अंकांवर स्कोर कार्ड. हलक्याच्या हाताने यावेळेस सन्मान दिलाय पॉइंटच्या रिझन मध्ये 1 धाव पळून काढले. अगदी अगोदरच्या चेंडूवर चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 45 अंकांवर. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. आई गवदेवी चांदी हा संघ आपण पुरुषाच्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय, तर विहा 11 भामटपाडा आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळ करत असताना आपण बघू शकतायत. चांगली फलंदाजी ओमकार याच्या माध्यमातून आपण बघू शकतायत. पिताश्रीवर थोडासा भारी पडला असंच म्हणावं लागेल. चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन केलं गेलं. अगदी आपण बघू शकताय चपलाई दाखवली एसटी रक्षक याने. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण की या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा आल्यात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. इथून अजूनही येणारे 2 षटकं आहेत आणि या 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर आपल्याला बघायला मिळेल. घेऊया एक धून आणि धून नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड लागल्या. चांगली पार्टनरशिप दीप्तेश आणि तदनंतर ओमकाराच्या माध्यमातून. म्हणायचं झालं खरबुजो को देखकर खरबुजाही रंग बदलता हुआ. एकीकडे दीप्तेश 11 धावेंवर खेळतोय, तर एकीकडे ओमकार घरत 22 धावेंवर खेळी करत असताना. म्हणून मी म्हटलं की पुढच्या वर्षी जर पुढच्या हंगामामध्ये चांगली बोली जर लागायची असेल स्वतःवर, तर आपल्यातील जे कला कौशल्य आहे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर गेट शिफ्ट केला गेला आहे. विहा 11 भामटपाडा या संघाच्या वतीने 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. फिफ्थ स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर पंकज मडवी या गोलंदाजाला आणलं गेलं आहे. सुंदर फटका आहे, परंतु लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. समित जाधव चुकी करणार नाही आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद ओमकार याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. .45 रन्स ऑन कार्ड. 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन सुंबळे बटायाला आपण बघू शकताय. जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला, परंतु त्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला नाही. थोडेसे दबून गेले, कारण की सुरुवातीला मॅचेस पराभव झाल्यानंतर जी बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह बघायला मिळाली. म्हणून मी म्हटलं की स्वतःच्या अस्तित्वासाठी खेळावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, तरच मात्र जे फळ आहे ते तुमच्या पदरामध्ये पडताना आपल्याला बघायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या रिझनमध्ये वेगाने घेतोय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे एकाच रुळावर. यावेळेस 2 गाड्या धावल्या गेल्यात आणि धावचीच्या रूपाने दीप्तेश देवले याला सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. थोडेसे सरप्राईज आहेत, कारण की सचिन याला स्ट्राईक द्यायची होती आणि धावचीच्या रूपाने दीप्तेश याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. वेलकम बॅक. विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज नितीन, नवीन बॅटर जो नॉन स्ट्राईक एंडला राहील. एकंदरीत 46 धावा स्कोर कार्डवर लागल्या. सचिन बॅटिंग स्टान्सवर. ऑन साईडला टायमिंग व्यवस्थित नाही आहे. अगदी म्हणायचं झालं तर चेंडूवर येत नाही आहेत. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर तुम्हाला धावा बनवण्याकरिता तुमचे फुटवर्क यूज करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर फुटवर्क यूज केलं तर धावा येताना सातत्याने आपण बघितल्या आहेत. अगोडापेचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे मिड ऑफच्या रिझनमध्ये. आणि अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस विशाल गरज स्वतः येत आहेत, फील्ड करतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 2 धावा घेतल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 48 अंकांवर. 48 रन्स ऑन कार्ड. 48 धावा.
4 चेंडूंचा खेळ झालाय. 48 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा पुढील बॉल. पंकज सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस समोरच्या दिशेने ॲक्युरेट टायमिंग आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परमेंट अँड टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा समन्वय. खूप सुंदर फटका. अगदी म्हणायचं झालं तर या फटक्यांकरिता ओळखला जातो सचिन. सुंदर फटका. धावफलक 54 अंकांवर. बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. आखू टप्प्याच्या चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू फर्रार. 6 धावा. षटकार. आणि धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 60 अंकांवर. काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. म्हणून कॉन्फिडंटली खेळ खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येक नवीन सामन्यामध्ये तुम्हाला नवीन संधी येते आणि या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि परिपक्वता, आक्रमकता या दोन्ही गोष्टींचा समन्वय सचिन याच्या माध्यमातून बघायला मिळाला. स्कोर कार्ड 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 या अंकांवर जाऊन पोहोचले. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अगदी आपण बघू शकतात 12च्या सरासरीने धावा या स्कोर कार्डवर लागत आहेत. इथून जर जवळजवळ 15 ते 20 धावा जर आल्या तर एक कन्व्हिन्सिंग टोटलपर्यंत मजल मारेल VI11 बामटपाडा हा संघ. आणि आई गावदेवी चांदीप हा संघ आपण बघू शकतात एक चांगला संघ आहे. आतापर्यंत 4 मॅच वॉन झालाय. 5वी मॅच मात्र टाय केले आहे आणि टेबल रँकवर टॉपमध्ये आहे हा संघ. असं म्हणता येणार नाही अजूनपर्यंत कुठला संघ मात्र टेबल टॉप करेल, कारण की त्यावर प्रश्नचिन्ह आहेत. क्वालिफिकेशन झाले 3 संघाचं नो डाऊट. आई गावदेवी चांदीप आहे, हर्षदा 11 विरार फाटा, नंतर जय महाराष्ट्र भाताने. परंतु आता मात्र खरी रंगत येणार आहे ती म्हणजे टेबल टॉप, कारण की जिथे टेबल टॉप तिथे मात्र बक्षीस पात्र ते ठरतायत नो डाऊट. 2 संधी ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतात क्वालिफायर फेज खेळताना आपल्याला बघायला मिळेल. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळले. फक्त आणि फक्त आपण बघू शकतात सचिन याला स्ट्राईकवर आणलं गेलंय. 1 धाव ही अर्जित झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 61 या अंकांवर. 61 रन्स ऑन कार्ड, 61 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. योग्य त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. सचिन काय जबरदस्त फटके बघितले या अगोदर. परिपूर्ण मात्र आपण बघू शकतात एफर्ट लावले गेले तसंच म्हणावं लागेल. यावेळेस मात्र आपण बघू शकतात टेक्निक चेक केली जाईल. सचिन याची गोलंदाजी मार्कवर महेश आहे. यावेळेस सुंदर फटका आहे. चेंडू निघून जातो इंटू द गॅप. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजूला दणदण करत चौकाराची मोहर 4. आणि हवेचा झोत इतका आहे की मंडप सुद्धा मात्र बघू शकतात आपण कोसळलाय. चला त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहेत आपली काळजी घ्यायची आहे. चला प्रेक्षक वर्ग आपण थोडीशी हेल्प करायची आहे. कोणाला इजा झाली नाही आहे अशी अपेक्षा करूयात. चला सर्व प्रेक्षकांना विनंती आणि खेळाडूंना आपण थोडासा हेल्प करायचा आहे त्या ठिकाणी.
पण यायचं आहे आणि त्या मंडपाखाली कुठलाही प्रेक्षक वर्ग खेळाडू बसणार नाही आहे, लक्षात घ्या. आणि बाकीच्या मंडपामध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले आहेत आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण की हवेचा झोत इतका प्रचंड आहे, मंडप सुद्धा राहायला तयार नाही आहेत. स्टार्ट होतो मॅच. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर महेश. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक. क्या बात आहे यार, जबरदस्त फटका. चेंडूवरती केला प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा, षटकाराची मोहर आणि 6च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले एकंदरीत बोर्डवर. 71 रन्स काढ, 71 धावा. काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. आता मात्र खऱ्या लयबद्ध होत असताना सचिन या फटक्याकरिता हा खेळाडू ओळखला जातोय, परंतु कुठेतरी ती लय मात्र थोडीशी हरवली होती, परंतु इथे लयबद्ध होत असताना सुंदर स्ट्रोक आणि 6 धावांची मोहर, षटकार. अजून सुद्धा आपण बघू शकता येणाऱ्या 3 चेंडू धावफलक आहे. 71 अंकांवर गोलंदाजी मार्कवर महेश. समोरच्या दिशेमध्ये फटका मिसटायमिंग आहे. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. महेश स्वतःच्या गोलंदाजीवर क्या बात आहे यार, सुंदर पद्धतीने झेल टिपलाय. अप्रतिम झेल या इनिंग मध्ये बघायला मिळाला, परंतु एक जबरदस्त ज्या इनिंग करिता पाठवलं होतं सचिन याने आपलं काम चोख पद्धतीने पार पाडलंय आणि 71 या अंकांवर 5वा हादरा विया 11 भामटपाडा या संघाला बसत असताना. सेव्हन्टी 71 रन्स ऑन कार्ड. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड आपण बघू शकतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल. या फलंदाजाला आपण बघताय चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून होत असताना. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर हेड खेळलं गेलं आहे. एक धाव घेऊन सेफ रित्या मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 72. 72 रन्स ऑन कार्ड, 72 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. चांगली टोटल आहे. 12च्या सरासरीने वाटचाल होत असताना, परंतु अजून सुद्धा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 72 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सचिन याने काउंटर अटॅक केला आणि धावफलक 72 या अंकांपर्यंत जाऊन पोहोचले. सुरुवातीला मात्र धावा आल्या नव्हत्या, परंतु ओमकार आणि तदनंतर दीप्तेश देवली याची मात्र ती पार्टनरशिप आणि त्या पार्टनरशिपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत चांगल्या धावसंख्येपर्यंत. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक. क्या बात आहे यार, नितीन तंबा याचा नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 इन अ रो. आणि या 6च्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 78 या अंकांवर आणि विजयाकरिता 79 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. एक मोठी धावसंख्या आणि या मोठी धावसंख्या जर चेस करायची असेल तर इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. विसरून चालणार नाहीये जय महाराष्ट्र बाताने आणि हर्षदा 11 विरारपाडा हे दोन्ही संघ क्वालिफिकेशन टॉप 1 वर पोहोचण्याकरिता सुद्धा प्रयत्न करतील, परंतु हा सामना जर आई गावदेवी चांदीप हा संघ जर लूज झाला तर मात्र पुन्हा एकदा ती रेलचेल आणि ओढताण आपल्याला बघायला मिळणार आहे पॉईंट टेबलवर. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना कॉल देतोय हर्षदा 11 विरारपाडा संघाचा कर्णधार आणि तदनंतर जय महाराष्ट्र भाताने संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि जोपर्यंत इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा समालोचन कक्षेमध्ये आपण थोडासा फेरबदलाव करतोय. या आपण ऐकूयात अक्षयजी पांडव यांचा सुंदर असा आवाज.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत या अंतिम सत्रामध्ये. मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला फटका 38 सर्कलला क्लिअर करत असताना बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं गेलं, रन्स जर आपण पाहिलं तर सहजतेनं 2 धावा इथे अधोरेखित केल्या गेल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या 3 वर. अमित आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अजय घरत आणि विघ्नेश खरपडे ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून विघ्नेश खरपडेचा. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धोका, आणि इथे काय तो धोका झालाय, आणि तो धोका झालाय. विघ्नेशला माघारी परतावा लागेल. महत्वाचा बॅटर विघ्नेश खरपडे दुर्दैवीरित्या इथे बाधून तंबूच्या आसराला परत. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटचा जो सामना आहे, ज्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूनं हर्षदा 11 विरार पाटा आणि त्याच्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र भाताने. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जॉईन झालेत. सन्माननीय रोहित किनी यांच्या शुभस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. रोहित किनी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. रोहित किनी यांच्या शुभस्ते आपण नाणेफेक करतोय. ए ग्रुप मधला लीग स्टेजचा शेवटचा सामना, ज्याची नाणेफेक रोहित किनी यांच्या माध्यमातून इथे केली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित पाटील. पहिल्या ओव्हर करता एक विकेट महत्वपूर्ण अगदी स्वस्तात त्यांना मिळाली. धावचीच्या स्वरूपानं जिथे माघारी परतावं लागलंय बॅटरला. चांगला बॉल फुलर लेंथवर बॉलला पिच केलं. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश जरूर मिळालंय. तिथे मागच्या साईडला एक बाईक पार्क आहे. विनंती करतोय, स्क्वेअर लेग पंच उभे आहेत त्यांच्या मागे, तिकडे मागे बाईक पार्क आहे. ती बाईकची मिरर खाली करायची आहे. सलीम शेख, सलीम, तिकडनं मागे एक बाईक आहे, त्यांना प्रेक्षकांना सांगा थोडं मिरर खाली करायला. थँक्यू. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहताय 4 चेंडूचा खेळ, तर नंतर 3 धावा दाखल कव्हर आहे. अमित पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस बॉल समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. तिथे हर्षदा 11 या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि हर्षदा 11ने नाणेफेकीचा कौल जिंकताना पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम जय महाराष्ट्र भाताने, ज्यांना फलंदाजी करण्याकरता पहिल्यांदा प्राचारण केलं गेलंय. अगदी आजच्या दिवसात जी पहिली मॅच आहे ती पहिल्यांदा बॅटिंग करत असतानाच या टीमनं जिंकली आणि इथे पुन्हा एकदा बॅटिंग करण्याची संधी त्यांच्या वाट्याला आली आहे. एक चांगली मॅच तिथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या दरम्यान एक चांगला स्ट्रोक, बॉल मिड विकेटला क्लिअर करत असताना आपल्या तंबूच्या दिशेनं चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 वाढत असताना 11-11. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावफलक 11 या गुणसंख्येवर असताना 1 विकेटचं पतन, ज्यामध्ये विघ्नेश खरपडेच्या पारीचा अंत झाला. धावचीच्या स्वरूपानं त्याला माघारी परतावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये अजय घरत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजय घरतच्या साथीनं महेश 3 बॉलमध्ये 8 वर तो बॅटिंग करतोय. नवीन गोलंदाज आलाय पंकज. इथे चांगला बॉल, थोडासा फ्लाइट बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपर अमित पाटीलच्या हातामध्ये.
अगदी चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या अगदी क्लोज उभा आहे आणि तिथे विकेटच्या क्लोज अगदी उभा असताना जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल इथे अमित पाटीलला गुंगारा दिलाय. बॉलनं फ्लाइंग स्लीपमध्ये बॉलला स्टॉप केलं. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक रन बाईकच्या स्वरूपानं जिथे ॲड केली जाईल. आशुतोष व्यवहारे आम्हाला इशारा करत असताना बाईकचा धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 12 2 चेंडूचा खेळ झालाय. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 12 रन्स आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. बघूया 4 बॉलमध्ये कशा पद्धतीचा परफॉर्म मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र ऑन साइडला खेचून मारले बॉलला फेकून दिले त्याला मिड विकेटच्या क्षेत्राबाहेर. अप्रतिम असा स्ट्रोक षटकार. थोडासा कमी गतीनं आणि आखूड टप्प्यावर पिचिंग केलं होतं. योग्य फायदा घेतला त्याचा. एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला महेशच्या बॅटमधनं. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. चांगला स्ट्रोक डीजे. इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर आहेत. अगदी चांगल्या स्ट्राईक रेटनं महेश मैदानामध्ये बॅटिंग करत असताना हा बॉल तिथे चांगला होता. बीट केलं बॅटरला. देहष्टीला इथे स्पर्श केलंय बॉलनं आणि त्यामुळे पंच आशुतोष व्यवहारे तिथे लेग बाईकचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 19 वर. लेग बाईट्सच्या येणाऱ्या रन ज्या स्ट्राईक रोटेट करतात. येणारे जे बॉल आहेत ते महत्वाचे असतील कारण एक चांगल्या टोटलचा पाठलाग करत आहे. तो पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. इथे रिव्हर्स अप्रतिम स्ट्रोक. बॉल गेला सीमारेषा पार. रिव्हर्स स्वीप होता हा. अगदी खूप सुंदर पद्धतीने स्वीप केलं होतं बॉलला आणि तिथे चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 न पुढे सरकत असताना 23-23. रिव्हर्स स्वीप असेल. बॉडीला स्विच करत असताना मोठा हिट खेळणं हे फटके सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला रिव्हर्स स्वीप ज्यावर चौकार आलाय. चांगला बॉल. एक तुम्हारी तो एक हमारी असं दर्शवणारा बॉल. अमित पाटीलला तिथे खाली वाकणं शक्य झालं नाही. एकदा वेगानं अगदी पुढ्यात टाकलेला बॉल होता आणि तो विकेटच्या मागे जोवर उचलला गेला फाईन लेगच्या माध्यमातून. तोपर्यंत एक रन लेग बाईकच्या स्वरूपानं माफ करा तिथे ॲड झाली. बाईकच्या स्वरूपाने येणाऱ्या या 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 24. 12 रन पर ओव्हर च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 24 आल्यात. इथनं जर आपण पाहिलं तर येणारे 4 षटकं शेष आहेत आणि या 4 षटकांमध्ये विजयाकरता धावसंख्या जर आपण पाहिली तर अजूनही 54 धावा या बनवायच्या आहेत. 4 ओव्हरमध्ये 54 धावा. - 79 टू विन आहे म्हणजे 55 पाहिजे तिथनं. शेवटच्या ज्या काही 2 मॅचेस आहेत त्यामध्ये जरूर लक्ष राहील टॉपर कोण असेल, 2 नंबरला कोण राहील, 3 नंबरला कोण राहील. ही मॅच जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वाची आणि अगदी फेअर क्रिकेट विहा 11 भामटपाडा खेळतोय. म्हणजे इथे कुठेही या मॅचमध्ये असं जाणवलंही नाही की या मॅचमध्ये कुठेतरी हाराखेरी होतीये. असं कुठलंही चित्र झालं नाही. त्याबद्दल मी खरंच तारीफ करेन विहा 11 भामटपाडाची. वाईटचा इशारा आलाय कारण लीग क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा तुमच्यामधला खरेपणा तपासला जातो आणि तो खरेपणा मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विहा 11 भामटपाडाचा संघ अगदी तो जोपासताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे बॅटच्या आतल्या साईडची कडा आणि तदनंतर फाईन लेग मध्ये बॉल गेला. शॉर्ट फाईन लेग मध्ये जोवर उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते यावेळेस 26 या आकड्यावर. अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अमित पाटील या मॅच मधला महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो कारण गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावित केलं. शेवटच्या 2 बॉलवर बाउंड्री आल्या. मात्र या ओव्हरमध्ये तो कमालीचं प्रदर्शन करू शकतो. तेवढी गुणवत्ता त्या खेळाडूमध्ये जरूर आहे. एक प्रदीर्घ कारकीर्द आणि एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर
म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलेला खेळाडू आहे. आणि यावेळेस मी हेच म्हणत होतो ना की या मॅचमधला महत्त्वाचा खेळाडू म्हणून अमित पाटील हे नाव चर्चेत येऊ शकतं. आणि यावेळेस अगदी चांगला बॉल त्याच्याकडनं तिथे डिलिव्हर केला, डावी यष्टी वाकवली बॅटरची, विकेट मिळवली, खेळाडू बाद. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. इथे चांगला खेळ त्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. चांगल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या टीमला मजबूत स्थिती, बळकट स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. या 2 चेंडूनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 आहे. 4 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी राहतोय. उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा परफॉर्म मैदानाच्या आतमध्ये केला जाईल, थोडासा चिंतातूर डगआउट आपल्याला तिथे जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला, जागा बनवली, स्ट्रोक करता क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. खराब फिल्डिंगचा अनालिसिस तिथे आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंगवर तुम्हाला भर द्यावा लागतो. फिल्डिंग तुमची चांगली असणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये खूप काळ मोहम्मद कैफ या खेळाडूनं घालवला तो निव्वळ त्याच्या चांगल्या फिल्डिंगच्या जोरावर. मोहम्मद कैफ एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून तो भारतीय संघामध्ये कित्येक दिवस खेळत राहिला, ते आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली. तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं, बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 29-29. तुम्ही उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण असणंही गरजेचं आहे. तुमची एक वेगळी ओळख होते. सातत्यानं जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं जे पारितोषिक आहे ते जो खेळाडू मिळवतो तोही चर्चेमध्ये राहतो. जेव्हा या पद्धतीच्या लीग्स होतात, त्या लीग्समध्ये त्या खेळाडूला बोली लागते, त्या खेळाडूला आपल्या टीममध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचं कारण हेच असतं की एक बाजू सेफ होते. आणि आपण सातत्यानं जर पाहिलं ना तर फिल्डिंगचा स्तर तो पाहण्यालायक राहिला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कॅच करेल का, प्रयत्न 100% होते, मात्र शेवटच्या क्षणी तो कॅच पकडण्याचा प्रयत्नरित्या फोल ठरला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकाराच्या माध्यमातून कन्वर्ट झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 4 न वाढत असताना 34-34. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना अमित पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल. अजय घरत त्याच्या विपक्षामध्ये उभा. यावेळेस मात्र स्टंट अँड डिलिव्हर्ड, स्टंट अँड डिस्पॅच, बॉलला फेकून दिलाय. हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये VIP डाईसला सलामी देणारा हा गगनचुंबी आसमानी टोला खऱ्या अर्थानं षटकार 6. अगदी अप्रतिम फटका अजय घरतच्या माध्यमातून 40+ चा खेळाडू आहे. मात्र हा फटका अगदी काबिले तारीफ. तुम्ही त्याचा रील बनवून स्टेटसला ठेवू शकता. अगदी त्या पद्धतीचा हा स्ट्रोक होता. अगदी सरळ बॅटनं, प्रॉपर मिडल ऑफ द बॅटनं, प्रॉपर टायमिंगच्या जोरावर हा स्ट्रोक तिथे प्ले केला होता, षटकारामध्ये कन्वर्ट केला. आणि त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचली ती 40 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत प्रगती पथावर आलाय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. 3 ओव्हरमध्ये धावफलकावर 40 बनल्यात.
म्हणजे अर्ध्याच्या जवळपासचा टप्पा तुम्ही पूर्ण केलाय आणि अर्ध्यापेक्षा जवळपासचा टप्पा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. म्हणजे 40 बनल्यात 39 बनवायचे आहेत. या 39 रन्स येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये प्रतिषटक 13 ही सरासरी इथनं अधोरेखित होईल का? पंकज सारखा एक विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर मैदानामध्ये जरूर आहे. अजय घालतची साथ सुद्धा त्याला लाभतीये. मात्र या मॅचमध्ये विजयी कोण होईल हे चित्र पाहण्याकरता खूप जणांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात. कारण या मॅचच्या विजयानं या पुढची समीकरणं ती दडली आहेत. टॉपर कोण, टेबल टॉप कोणी केलं हे विचारलं जातं. याचा विचार केला जातो, त्याचा फायदा मिळतो. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल. इथे चांगला बॉल होता. तिथे बॉलला वाईड ऑफ लॉंग ऑफच्या रेंजमध्ये खेळलाय. तिथे जोपर्यंत बॉलला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्यावर जोपर्यंत फील्ड केलं गेलं, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि 2 रनच्या मदतीनं धावसंख्या यावेळी जाऊन पोचते. येते एकंदर 42 वर. 42 ऑन बोर्ड. दोन संघ सध्या इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस पंकजनं बॉलला उडवलंय उंच हवेमध्ये. तिथे चेंडू रापला गेला हवेनं आणि हा रापला गेलेला बॉल जज करणं कठीण झालं होतं. या पद्धतीनं बॉलला रापलं जेव्हा जातं ना तेव्हा जज करणं कठीण होतं, कारण बॉल कट होतं तुमच्या समोर. तो अक्षरशः थोडासा क्रॉस जमिनीवर पडताना पाहायला मिळतो. यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की हवेचा किती प्रचंड वेग त्या क्षेत्रामधनं वाहतोय. कन्फर्म स्ट्रोक अक्षरशः मैदानाच्या बाउंड्रीपर्यंतही पोहोचला नाही, एवढा प्रचंड वेग आहे तिकडनं हवेचा. त्याचा फायदा मिळतोय. म्हणूनच मी म्हणतो ना, जिथे वारा तिथेच मारा. वाऱ्याचा विपक्ष खेळताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या समस्या त्यांना सामोरं जावं लागेल. या दरम्यान अप्रतिम असा पाडल स्वीप तिथे पाहायला मिळाला आणि तदनंतर बॉल सीमारेषा पार. चौकार 4. दोन 3-4 अशी धावसंख्या दाफलकावर आहे. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 3, तिसऱ्या बॉलवर 4, पाचवा बॉल तिथे 2-3-4 नंतर एक विकेट डब्ल्यू लिहिला जाईल. लाल पेनाचा वापर स्कोर बोकोर होईल. माघारी परतावा लागेल फलंदाज अजय घरतला. अजय घरतच्या पारीचा अंत. नवीन बॅटर समित जाधव मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. 14 चेंडूचा खेळ इथनं बाकी राहतोय, ज्यामध्ये विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या बॉल्समध्ये रन्स मिळवणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 15-17 रन्स तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल तर मग ते तुमच्या विरोधात जाताना खूप वेळा पाहायला मिळतं. मॅचला जेवढा लवकर फिनिश करता येईल किंवा जेवढा लवकर कब्जामध्ये करता येईल, दोन्ही टीमला तोच प्रयत्न करावा लागतो. जास्तीत जास्त डॉट टाकणं किंवा जास्तीत जास्त रन्स घेणं. अंडर प्रेशर भल्या भल्या खेळाडूंची शिटी वाजताना आपण याआधी पाहिली आहे. आणि इथे एक सबमरीन डिलिव्हरी. खाली राहिला बॉल. विकेट किपरचा वेध घेतोय. निर्धावच्या स्वरूपानं बॉल निघत असताना पाहायला मिळतोय. 49 या धावसंख्येवर धावसंख्या स्थित आहे सध्या. या ओव्हरमधले 5 चेंडू. पहिल्या 3 बॉलवर 2-3-4 अनुक्रमे रन्स आल्या, मात्र त्यानंतर उलटे फासे पडलेत. विकेट नंतर एक डॉट. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चांगला फटका. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. समित जाधव इथे मैदानामध्ये आल्यानंतर आपली आक्रमकता दाखवत असताना एक अप्रतिम स्ट्रोकची अनुभूती. षटकार 6.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकज आलाय गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीचा मारा या ओव्हरमध्ये, या मॅचचं भवितव्य दडलंय. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स आल्या तर सहजतेने मॅच आपल्या नावावर केली जाईल. या ओव्हरमध्ये जर रोखलं गेलं तर ही मॅच अगदी काटेकी टक्कर होते की काय हे चित्र मैदानामध्ये प्रतीत होईल. पंकज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे फुल टॉस आहे आणि त्या फुल टॉसला फुल टोल राईट दिली आहे, पाठवलंय त्याला सरळ एक्सप्रेस वे वरनं सीमारेषा पार. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असते आणि ही धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 61 या आकड्यावर. समीकरण बदललंय, आव्हानं बदलतायत. येणारे 11 बॉल विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. या षटकारानं खूप सारी चित्र समीकरणं ती बदलली गेली. खुलडप्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस चांगली बॅटिंग, अगदी टीमच्या हितार्थ जी इनिंग तुम्ही पेशकश करताना त्या पद्धतीची इनिंग आहे. पंकज प्रत्येक मॅचमध्ये हे नाव चर्चेमध्ये आहे. आई गावदेवी चांदीप करता एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून निश्चित विघ्नेश खरपटे असेल, पंकज असेल, संमित असेल, या सर्वांच्या नामाचा उल्लेख जरूर केला जाईल. अजय घरत चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळाला. सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल तो राजेश घरत असेल, एक एक्सपिरियन्स खेळाडू. त्याचा खेळ दर्जेदार होता. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, सुपर्ब, दर्जेदार, क्वालिटी फलंदाजी, क्वालिटी फलंदाजी. संमित जाधव जी संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं करतोय. काय अप्रतिम फटकेबाजी करतोय. अगदी थोडा काळ कृष्णानं फटका खेळलाय की काय असं वाटेल तुम्हाला मैदानामध्ये जेव्हा रिप्लेमध्ये पाहाल. अगदी त्याच्याच स्टाईलनं खूप सुंदर पद्धतीने अप्रतिमतेनं हा फटका त्यानं सजवला आणि षटकारामध्ये परावर्तित केला. 6. पुढचा बॉल, चांगला बॉल, तिथे डिरेक्टली पायामध्ये पिच केला होता. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. दुसरी करता कॉल आहे, मात्र रोखलं गेलंय आणि तिथे विकेट. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर आहे 69. इथे विजया करता येणारे बॉल शेष आहेत 8 आणि रन पाहिजे 10. 8 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल ऑन साइडला. काय तडाखा आहे, काय फटका आहे, नजाकत, ताकद सर्वांचं मिश्रण ते या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. काय याच बॉलला खेळ खल्लास आणि करण्याचा तर प्रयत्न केला. हो, खेळ खल्लास. बॉलला फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. 1 ओव्हर राखत या मॅचला संमित जाधवच्या विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजाच्या बॅटिंगनं जिंकवलंय. ते टीम आई गावदेवी चांदीप या स्पर्धेतला ए गटाचा टेबल टॉपर म्हणून संघ निश्चित आई
गावदेवी चांदीप एकही मॅच त्यांना पराभूत केली नाही. सलग 5 मॅच ते जिंकले आणि एका मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर ते टाय बरोबरीत तिथे जिंकले आणि ते राहिलेत या ए गटाचे टेबल टॉपर. खूप खूप शुभेच्छा असतील आई गावदेवी चांदीप, सन्माननीय दीपकजी पाकतेकर, तदनंतर सुनील चॅपल,